सो गाइज, आर वी फेलिंग टू प्रोड्यूस अ बॉलर? तर आन्सर आहे येस. कारण की कसं आहे ना, आतापर्यंतचा जेवढे तुम्ही जर टुर्नामेंट बघितलेत तर त्या टुर्नामेंटमध्ये आपले फक्त रिपीटेडली 2 ते 3 बॉलर्सच आहेत. जसं की मोहम्मद सिराज झाला, शमी झाला, बुमराह झाला आणि कुलदीप यादव स्पिनरमध्ये आणि अक्षर पटेल आणि वरुण चक्रवर्ती. चला, हे 4 ते 5 बॉलर बघतो आपण. ह्याच्या व्यतिरिक्त आपण कुठल्या बॉलरला बघतो का? तर नाही. आणि आता हे तर 1-2 वर्ष अजून खेळतील, पण त्याच्यानंतर जेव्हा ते रिटायर होतील त्याच्यानंतर काय? यांचा बॅकअप प्लॅन कुठे आहेत? तर आपल्याकडे नाहीच आहेत. किंवा जर का इन बिटवीन टुर्नामेंटमध्ये जर का हे लोक इंजर्ड झाले तर काय करू आपण? काय करू शकतो का? यांना बॅकअप आहेत का? स्ट्रॉंग बॅकअप की जे विकेट घेणार आहेत? तर नाही आहे उत्तर आपल्याकडे, कारण की आपल्याकडे बॉलर्सच नाही आहेत. तर माझं फक्त एकच मत आहे की जेवढा फेम तुम्ही बॅट्समनना देता, म्हणजे आपले जे इंस्टाग्राम हँडलर्स आहेत, जे पेज आहेत क्रिकेटचे, ते लोक जेवढे तुम्ही बॅट्समनना दाखवता की ह्याचा एवढा रेकॉर्ड झाला, त्याचा तेवढा रेकॉर्ड झाला, हे तेवढेच रेकॉर्ड जर का तुम्ही बॉलर्स लोकांचे पण झाले तर अपकमिंग जनरेशन, जे येणारी जनरेशन आहे, त्यांना वाटेल की यस, आपल्याला पण बॉलर व्हायला पाहिजे, किंवा फक्त बॅट्समनच नाही तर आपण बॉलर पण होऊ शकतो. म्हणजे काही की आताचं कसं जनरेशनला वाटतं की बॅट्समन आहे म्हणजे त्याचे रेकॉर्ड बनणार, त्याला फेम मिळणार, त्याला सगळं मिळणार. पण तेच बॉलर असला तर बॉलरला काहीच नाही मिळत. बॉलरला फक्त 6 आणि 4 लागतात. त्याचे विकेट्स कधी कोण दाखवत नाही. त्याचा एकदम असं एवढ्या याच्यात फक्त बातमी येते की हा, याने एवढे विकेट घेतले. पण तेच बॅट्समन असला तर हे एवढा मोठा त्याचा लेग बिग येतो. तर माझा फक्त एक वैयक्तिक मत एवढंच होतं की दोघांना पण तेवढाच प्रेफरन्स द्या, दोघांना पण तेवढीच फेम द्या, जेणेकरून बॅलन्स राहील आणि अपकमिंग जी टीम असेल आपली इंडियाची, ती स्ट्रॉंग असेल. तर एवढंच सांगायचं आहे मला, बाकी काय नाही. आणि नो हेट्स टू एनीवन. जर आवडला तर व्हिडिओ नक्कीच लाईक द्या आणि शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. एवढंच सांगेन. तोपर्यंत